ठीक आहे. दुसरा पॉईंट आहे फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये बेसिसिटी ऑफ ॲरिल अमाइन्स. ॲरिल अमाइन्स म्हणजे ॲनिलीन त्याचं एक्झाम्पल आहे. तर ॲनिलीन अमोनियापेक्षा कमी बेसिक आहे. अमोनियापेक्षाही कमी बेसिक आहे आणि ॲलिफॅटिक अमाइन्सपेक्षा सुद्धा. त्याच्या मागं काय रिझन आहे? तर ॲनिलीन जेव्हा पाण्यामध्ये टाकलं जाते त्या ॲनिलीन वॉटरचा एक हायड्रोजन ॲक्सेप्ट करते आणि असा एक आयन तयार होते ज्याला ॲनिलियम आयन म्हटलं जातं. या ॲनिलियम आयनवर प्लस चार्ज राहते आणि OH मायनस आयन तयार होऊन जाते. हे इक्विलिब्रियम तयार झालं इथं. आता हे जे इक्विलिब्रियम आहे हे आता इक्विलिब्रियमच्या बाबत एक गोष्ट लक्षात घ्या. हे झाले रिॲक्टंट्स आणि हे झाले प्रॉडक्ट्स. आता ह्या रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट्सपैकी ज्याचं प्रपोर्शन जास्त राहील त्याच्यानुसार इक्विलिब्रियम एक तर राईटला एस्टॅब्लिश होते किंवा लेफ्टला एस्टॅब्लिश होते. जसं पाहता रिॲक्टंट्स आहे इक्विलिब्रियम आहे मध्ये आणि इकडं प्रॉडक्ट्स आहे. इक्विलिब्रियम एक तर लेफ्टला राहू शकते. लेफ्टला जर इक्विलिब्रियम असेल तर त्याचा अर्थ होत असते प्रॉडक्ट जास्त आहे. ते जे मिक्सचर आहे रिॲक्शन मिक्सचर त्याच्यामध्ये प्रॉडक्टचं प्रमाण जास्त आहे, रिॲक्टंटचं प्रमाण कमी आहे. आणि हे जर इक्विलिब्रियम जर राईटला राहिलं, राईटला एस्टॅब्लिश झालं किंवा शिफ्ट झालं, याला असं म्हटलं जाते इक्विलिब्रियम शिफ्ट्स टू लेफ्ट और इक्विलिब्रियम शिफ्ट्स टू राईट. समजा जर इक्विलिब्रियम राईटला शिफ्ट झालं तर त्याचा अर्थ होत असते रिॲक्टंट जास्त आहे रिॲक्शनमध्ये, त्या रिॲक्शन मिक्सचरमध्ये प्रॉडक्टपेक्षा. तर ते आता आपल्याला इथं पाहायचं आहे. ॲनिलीन आहे आणि इकडे ॲनिलियम आयन आहे आणि मध्ये इक्विलिब्रियम आहे. आता हे इक्विलिब्रियम लेफ्टला जर राहिलं तर ॲनिलियम आयनचं प्रमाण जास्त आहे आणि हे इक्विलिब्रियम जर राईटला राहिलं तर ॲनिलिनचं प्रमाण जास्त आहे. आता हे कशावरून ठरवलं का इक्विलिब्रियम कोणीकडे राहील? हे ह्या दोघांच्या स्टेबिलिटीवरून ठरवलं. हे जास्त स्टेबल आहे, ॲनिलीन जास्त स्टेबल आहे की ॲनिलियम आयन जास्त स्टेबल आहे, त्याच्यावरून हे इक्विलिब्रियम ठरवलं. मग आता यांची स्टेबिलिटी कशावर डिपेंड राहते? ते ॲनिलीन आणि ॲनिलियम आयनची स्टेबिलिटी रेझोनन्स स्ट्रक्चर्सवर डिपेंड राहते. रेझोनन्स हे रेझोनन्स स्ट्रक्चर मागे एकदा काढले होते आपण, आता पुन्हा एकदा पाहू. तसं ॲनिलीनचे एकूण 5 रेझोनन्स स्ट्रक्चर काढता येते. हे रेझोनन्स स्ट्रक्चर मी कसे काढत आहोत ते नीट पाहून घ्या तुम्ही, त्याच्यानुसार ते मग तुम्हाला काढायला लागेल. ॲनिलीनचा जो N आहे याच्याजवळ एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे आणि ही जी बेन्झिन रिंग आहे खालची ही इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे, म्हणजे ती इलेक्ट्रॉनला ओढून घेते स्वतःकडे. हे जी इलेक्ट्रॉन आहे नायट्रोजनची ते असे या बेन्झिन रिंगकडे शिफ्ट होऊन जाते. आता हे इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झाल्याच्याने इथं डबल बॉन्ड तयार होईल आणि हा जो ओरिजिनल डबल बॉन्ड आहे तो या कार्बनवर शिफ्ट होईल आणि दुसरं रेझोनन्स स्ट्रक्चर तयार होऊन जाईल. पाहता इथं डबल बॉन्ड तयार झाला, इथं NH2 प्लस आणि हे जे हा जो बॉन्ड तुटून इलेक्ट्रॉन इथं गेले आहे त्याच्यामुळे इथं निगेटिव्ह चार्ज तयार होऊन जाईल. आता पुढे हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो इथे शिफ्ट होतो, म्हणजे इथे डबल बॉन्ड तयार होऊन जाईल, हा ओरिजिनल डबल बॉन्ड इथं येईल. इथं डबल बॉन्ड आला, इथं मायनस चार्ज आला.
हा चार्ज इथं सर्कल, हा डबल बॉन्ड इथं जाईल. तर हे तुम्ही जर काढून पाहाल तर हे सोपं आहे, काही कठीण नाही आहे. सुरुवातीला थोडंसं कठीण वाटेल ते, पण जर व्यवस्थित याची एक 5-6 वेळा जर तुम्ही हे काढून पाहिलं तर सोपं आहे. इथं मायनस चार्ज आणि मग शेवटी आणि हे जे इलेक्ट्रॉन आहे हे पुन्हा नायट्रोजनकडे वापस जातात. तर ह्या प्रोसेसचा अर्थ असा आहे का ते जे नायट्रोजनचे 2 इलेक्ट्रॉन आहे ते कंटिन्यू मूवमेंटमध्ये आहे, ते एकाच ठिकाणी स्थिर नाही आहे. ते नायट्रोजनपासून बेन्झिन रिंगमध्ये येतात, बेन्झिन रिंगमध्ये पूर्ण 6 कार्बनवर फिरतात आणि पुन्हा वापस नायट्रोजनकडे चाललं जातं आणि ही प्रोसेस कंटिन्यू चालू राहते. हे पुन्हा त्याचे इलेक्ट्रॉन त्याला वापस. तर पहा, हे एक स्ट्रक्चर झालं, हे 2, हे 3, हे 4 आणि हे 5. त्या ॲनिलीनचे 5 रेझोनन्स स्ट्रक्चर आपल्याला काढता आले. आणि रेझोनन्सची थिअरी अशी आहे का जेवढे रेझोनन्स स्ट्रक्चर जास्त तेवढी स्टेबिलिटी जास्त. मोर स्ट्रक्चर्स मोर स्टेबिलिटी. त्या ॲनिलियमचे 5 स्ट्रक्चर पॉसिबल झाले. ॲनिलीनचे 5 रेझोनन्स स्ट्रक्चर्स आहे. त्याच्यामुळे मोर स्टेबल आहे. आता हे झाले ॲनिलिन्स. तर ॲनिलियम आयनचे किती रेझोनन्स स्ट्रक्चर काढता येते ते पाहू आपण. ते ॲनिलियमच्या बाबत त्याचा जो नायट्रोजन आहे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे, त्याचा जो इलेक्ट्रॉन नाही आहे. ॲनिलीन आणि ॲनिलियममध्ये काय फरक आहे? इथं प्लस चार्ज आहे. पण ॲनिलीनमध्ये तिथं हा फरक आहे पहा. इथं 2 इलेक्ट्रॉन आहे तर इथं प्लस चार्ज आहे. आता काय होते, या प्लस चार्जच्या ना बेन्झिन रिंग काही इलेक्ट्रॉन ओढू नाही शकत, मग ते इलेक्ट्रॉन असे फिरणार नाही. त्याच्यामुळे इथं रेझोनन्स काही पॉसिबल नाही आहे. फक्त एक रेझोनन्स पॉसिबल आहे आणि ते रेझोनन्स हे जे आतमधले जे बॉन्ड आहे बेन्झिनचे हे इंटरचेंज होते. जसं हा बॉन्ड इथं चेंज होते, हा बॉन्ड इथं जाते, म्हणजे ते आपली जागा बदलवतात. आणि एक दुसरं स्ट्रक्चर तयार होऊन जाते. जसे बॉन्ड इंटरचेंज झालेले राहील ते. जसं आता हा बॉन्ड इथं चालला गेला, हा बॉन्ड इथं आला आणि हा बॉन्ड इथं गेला, NH3 पॉझिटिव्ह. ठीक आहे, आता ही प्रोसेस कंटिन्यू चालू राहील. जसं आता ही पुन्हा पुन्हा वापस आपल्या जागेवर जाईल आणि पुन्हा हे स्ट्रक्चर तयार होऊन जाईल. म्हणजे 2 स्ट्रक्चर पॉसिबल आहे. ॲनिलियमच्या बाबत 2 स्ट्रक्चर पॉसिबल आहे. आपण आत्ताच काय म्हणलं का जेवढे रेझोनन्स स्ट्रक्चर जास्त तेवढी स्टेबिलिटी जास्त. ॲनिलियमच्या बाबत 2 स्ट्रक्चर पॉसिबल आहे. त्यामुळे लेस स्टेबल आहे. लेस स्टेबल दॅन ॲनिली. तर पहा, आता पुन्हा आपण आपल्या रिॲक्शनकडे येऊ. ठीक आहे, हे जे इक्विलिब्रियम आहे हे लेफ्टकडं राहील की राईटकडं हे आपण पाहत आहोत. आणि ते कशावर डिपेंड राहते, रिॲक्टंट जास्त स्टेबल आहे की प्रॉडक्ट जास्त स्टेबल आहे. तर रिॲक्टंट म्हणजे ॲनिलीन आहे
ॲनिलीनचे 5 रेझोनन्स स्ट्रक्चर पॉसिबल आहे, त्याच्यामुळे तो जास्त स्टेबल आहे, म्हणजे रिॲक्टंट जास्त स्टेबल आहे. याच्या उलट प्रॉडक्टमध्ये ॲनिलियम आयन आहे, ज्याचे फक्त 2च रेझोनन्स स्ट्रक्चर पॉसिबल आहे. त्याच्यामुळे ॲनिलियम आयन ॲनिलीनपेक्षा लेस स्टेबल आहे, म्हणजे रिॲक्टंट जास्त स्टेबल आहे, प्रॉडक्ट कमी स्टेबल आहे. त्यांना काय होतं का हे जे इक्विलिब्रियम आहे हे ॲनिलिमकडं एस्टॅब्लिश होऊन जाते, टू लेफ्ट. लेफ्टचा अर्थ होत असते का ॲनिलिनचं प्रमाण जास्त राहील, ॲनिलियमचं प्रमाण कमी राहील. आता इक्विलिब्रियम लेफ्टला असल्याच्यानं ॲनिलिन प्रोटॉन ॲक्सेप्ट नाही करत आहे. याचा अर्थ काय का हे तयार नाही होत आहे, याचा अर्थ काय का हे जे प्रोटॉन ॲक्सेप्ट होण्याची प्रोसेस आहे ही कमी होत आहे, लेस होत आहे. त्याच्यामुळे त्याची जी बेसिक स्ट्रेंथ आहे ती कमी आहे. ॲनिलिन प्रोटॉन ॲक्सेप्ट नाही करत पाहिजे त्या प्रमाणात, त्याच्यामुळे तो अमोनिया आणि ॲलिफॅटिक अमाइन्सपेक्षा लेस बेसिक आहे. तर पुन्हा इथं आपण एक समरी लिहू. ॲनिलिन मोर स्टेबल आहे कशापेक्षा दॅन इट्स कंजुगेट ॲसिड ॲनिलियम. ॲनिलीन is more stable than its conjugate acid aniline ion. मग यानं काय होते, therefore equilibrium lies towards left. Hence basic strength of aniline is less than that of ammonia and aliphatic amines. हे त्याचं थिअरॉटिकल एक्सप्लेनेशन झालं. ॲनिलिन जास्त स्टेबल आहे ॲनिलियम आयनपेक्षा, त्यामुळे इक्विलिब्रियम लेफ्टला राहते आणि त्याच्यामुळे तो अमोनिया आणि ॲलिफॅटिक आयन्सपेक्षा लेस बेसिक आहे. तर हा एक पॉईंट आहे. त्याची तुम्ही आता याची 2 स्क्रीनशॉट काढा लागेल. अगोदर एवढा काढा, ठीक आहे, एवढा काढा अगोदर. हा झाल्यावर मग हा दुसरा स्क्रीनशॉट काढा, म्हणजे याचा आन्सर पूर्ण होऊन जातं. ठीक आहे, मग याच्यावरचा एक छोटासा क्वेश्चन आहे. हा एक क्वेश्चन आहे. अरेंज इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ. बेसिक स्ट्रेंथच्या डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज करा. आता ज्याची बेसिक स्ट्रेंथ सर्वात जास्त आहे तो पहिले लिहायला लागेल, डिक्रीजिंग ऑर्डर करायची, म्हणजे इकडून तिकडं डिक्रीज होत गेला पाहिजे. आता जे ह्या एवढ्या साऱ्यांमध्ये कोणाची बेसिक स्ट्रेंथ सर्वात जास्त आहे. आपण आपल्याला आता 2 प्रकारच्या ऑर्डरी माहीत आहे पहा. NH3ची बेसिक स्ट्रेंथ कमी आहे प्रायमरीपेक्षा, प्रायमरीची कमी आहे सेकंडरीपेक्षा, आणि सेकंडरीची जास्त आहे टर्शरीपेक्षा. आणि आपण आत्ता जो पॉईंट पाहिला त्याच्यानुसार हे जे ॲरिल अमाइन्स आहे हे अमोनियापेक्षा सुद्धा वीक आहे. म्हणजे अशी ही ओव्हरऑल आपल्या जो ऑर्डर तयार झाली आहे आता सगळ्या अमाइन्सची. ॲरिल अमाइन अमोनियापेक्षा वीक आहे
अमोनिया प्रायमरीपेक्षा वीक आहे, प्रायमरी सेकंडरीपेक्षा वीक आहे आणि सेकंडरी टर्शरीपेक्षा स्ट्रॉंग आहे. याचा अर्थ सेकंडरी हा स्ट्रॉंगेस्ट आहे, स्ट्रॉंगेस्ट बेस, आणि ॲरिलमाइन वीकेस्ट बेस आहे. ठीक आहे, तर ही ऑर्डर तुम्हाला पाठ ठेवा लागेल किंवा लक्षात ठेवा लागेल. याचा वापर करून ह्या टाईपचे जे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डरवर जे क्वेश्चन आहे ते सॉल्व करता येईल. जसं पाहता हे माहीत असेल आपल्याला, तर हे खूपच इझी आहे. जसं पाहता हा अमोनिया हा प्रायमरी अमाइन आहे, NH2 प्रायमरी अमाइन, मग NH म्हणजे सेकंडरी अमाइन, हा NH2 म्हणजे पुन्हा प्रायमरी, पण C6H5 म्हणजे ॲरिल आहे. ठीक आहे, आता समजा हे पार्ट असेल तुम्हाला आणि हे जर ओळखता आलास तर एकदम इझिली सॉल्व करता येतं. सर्वात स्ट्रॉंग कोण आहे? सेकंडरी, म्हणजे सेकंडरी अगोदर लिहायला लागेल. हा स्ट्रॉंगेस्ट बेस्ट, नंतर प्रायमरीची, नंतर प्रायमरी, प्रायमरी नंतर अमोनिया, आणि सर्वात वीक ॲरिलामाइन. तेही झाली डिक्रीजिंग ऑर्डर. असं जर गेलो आपण तर बेसिक स्ट्रेंथ डिक्रीज होत जात आहे, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिक स्ट्रेंथ. ठीक आहे, या टाईपचा एक मार्काचा क्वेश्चन येते आणि हे ऑर्डर तुम्हाला जर माहीत असेल तर हे इझिली सॉल्व करता येतं. तर इथं फिजिकल प्रॉपर्टीज संपल्या अमाइन्सच्या. आता तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ही वहीत लिहून टाका.